नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी एक सूचनापत्र जाहीर केलेलं आहे. हे सूचनापत्र जे आहे सरळ सेवा भरती 2023 संदर्भाचं आहे. हे सूचनापत्र बघून जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी शंका झालेली आहे की सर्व कॅटेगरीचे उमेदवार जे आहे पुन्हा नव्याने यासाठी अर्ज करू शकणार आहेत का. तर मित्रांनो, या संदर्भात जे आहे हा जो दूरध्वनी क्रमांक यामध्ये त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी, तर त्यावरती मी सुद्धा त्यांना कॉल करून विचारलं. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की मित्रांनो, फक्त SCBC प्रवर्ग व यामध्ये नमूद प्रवर्ग जे आहे ते यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करून अर्ज करू शकणार आहे. बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांनी जर अर्ज केला तर त्यांच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी हेल्प डेस्कला हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याआधी जे आहे विचारलेलं आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही सुद्धा त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावरती कॉल करून तुमचा डाऊट जो आहे क्लिअर करून घ्या. आता या संदर्भात जे आहे इतर तपशील जाणून घेऊया. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते. त्यानंतर 34 संवर्गापैकी 11 संवर्गासाठी परीक्षासुद्धा घेण्यात आलेली आहे. आता यानंतर जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता जे काही आरक्षणाचं तरतूद आहे करण्यात आलेली होती 26 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार. तर त्यामध्ये जे आहे जे काही उमेदवार आहे, जसे की काही SCBC कॅटेगरीचे असे उमेदवार होते ज्यांनी EWS किंवा ओपन कॅटेगरीतून अर्ज सादर केलेले होते, तर त्यांना जे आहे याआधी संकेतस्थळावरती एक शुद्धीपत्रक काढून जे आहे त्यांना कॅटेगरी चेंज करण्याचा पर्याय त्यांनी दिलेला होता. आता असे उमेदवार जे आहे नव्याने अर्ज करू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यानंतर जे आहे SCBC प्रवर्गातील असे उमेदवार आता अर्ज करू शकतात जे वयोमर्यादेच्या कारणामुळे जे आहे अर्ज करू शकले नव्हते. तर या संदर्भात जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की MIDC भरती 2023च्या अंतर्गत जे आहे 34 संवर्गाचे त्यांना पदे भरायची होती. त्यापैकी 25 संवर्गाची जी काही पदे आहे त्यामध्ये SCBC आरक्षण निहाय जे आहे वॅकन्सी बसतात. तर त्यानुसार जे आहे यामध्ये त्याचा तपशीलसुद्धा त्यांनी दिलेला आहे, तर तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता. तर यामध्ये जे आहे SCBC व इतर मागासवर्ग प्रवर्गातील जे आहे यामध्ये कास्ट कॅटेगरी मेन्शन केलेले आहेत त्या प्रवर्गातील उमेदवाराच यासाठी अर्ज करू शकतात. तर यामध्ये जे आहे जे काही न्यायमूर्ती यांच्या समितीच्या शिफारसीनुसार जे आहे कुणबी, त्यानंतर कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे असे अराखीव उमेदवार जे आहे हे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक्य ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत, अशा उमेदवारांना जे आहे यामध्ये अर्ज करता येणार आहे. यासोबत येथे दिलेलं आहे की मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवारांना ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पॉईंट नंबर 2 जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे दिलेला आहे की महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकमध्ये वयाधिक ठरलेल्या उमेदवारांनीच नव्याने रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांनी जर समजा नव्याने अर्ज सादर केला तर त्यांचे अर्ज जे आहे हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामध्ये दिलेलं आहे केवळ वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांनीच खाली नमूद केलेल्या विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे. नव्याने अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तो खालील प्रकारे आहे. दिनांक 8 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्येच तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच यासाठीचा ऑनलाईन अर्जाचा शुल्क जे आहे ते सुद्धा भरू शकता. आता यामध्ये जे आहे वयोमर्यादा आणि जे काही शैक्षणिक अर्हता आहे ही दिनांक 25 सप्टेंबर 2023लाच गणली जाईल असं त्यांनी येथे दिलेलं आहे. वयाधिक ठरलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवार तसेच कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेले राज्यातील मराठा समाजातील उमेदवार अशा नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना जे आहे त्यांचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे आहे हे विहित अंतिम दिनांक जो की 31 जानेवारी 2025 आहे त्याच्यापूर्वी जे आहे काढून घेणे गरजेचं राहील. 31 जानेवारी 2025 पर्यंतचं जे आहे तुमचं
कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेलं असलं पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर जे आहे ही सर्व जे काही कार्यवाही आहे ही मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केलेल्या रीट याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच ही कार्यवाही केली जात आहे, अशा प्रकारचा उल्लेख इथे दिलेला आहे. यासोबत त्यांनी सांगितलं आहे की दिनांक 14/8/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये इतर ज्या काही अटी व शर्ती होत्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल त्यांनी केलेला नाही. तर अशा प्रकारे जे आहे हे 10 पानाचं शुद्धीपत्रक होतं. या संदर्भात तुमचे डाऊट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.